नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 13 ते 19 दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे 40 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, राफेल वादळानंतर भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, क्युबा या देशाला। कोणत्या? तर क्युबा या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर मानवतावादी मदत म्हणून भारताने क्युबाला मदत साहित्य पाठवले आहे। तर यामध्ये जीवनरक्षक औषधांचाही समावेश आहे। तर कॅरेबियन देश क्युबा राफेल चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेला आहे। तर क्युबाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे हवाना, चलन आहे क्युबन पेसो आणि सध्याचे अध्यक्ष आहेत मिगेल डायज कॅनेल। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना सन्मानित करण्यात आले आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 8 ते 10 जानेवारी 2025 रोजी भुवनेश्वर येथे 18वी प्रवासी भारतीय दिवस परिषद आयोजित करण्यात आली होती। तर 2003 पासून 9 जानेवारी हा दिवस भारतामध्ये ओव्हरसीज डे म्हणून साजरा केला जातो, कारण या दिवशी 1915 मध्ये महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये परतले होते। तर परराष्ट्र मंत्रालय प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन करते आणि 2015 पासून दर 2 वर्षांनी आयोजित केले जाते, हेही लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न पाहूया। तर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून तिसऱ्यांदा कोणी शपथ घेतली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, निकोलस मादुरो यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर निकोलस मादुरो यांनी तिसऱ्या टर्मसाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे। तर व्हेनेझुएलाची राजधानी आहे कराकस, चलन आहे व्हेनेझुएलन बोलिव्हर, हेही लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025 ला कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असतील? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इंडोनेशिया। कोणत्या? तर इंडोनेशिया। तर यानंतर मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारत दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जागतिक नेत्यांना आमंत्रित करत असतो। तर भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तर गेल्या वर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून आले होते। यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा, तर अमेरिकाच्या इतिहासामध्ये शिक्षा झालेले पहिले राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, डोनाल्ड ट्रम्प बनले आहेत। कोण? तर डोनाल्ड ट्रम्प। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकाच्या इतिहासामध्ये शिक्षा झालेले पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत। तर 10 जानेवारी रोजी ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टने पॉर्न स्टारना गप्प करण्यासाठी पैसे देण्याच्या प्रकरणांशी संबंधित 34 आरोपांवर शिक्षा सुनावली आहे। तर सध्या न्यायालयाने ट्रम्प यांना तुरुंगात न पाठवून त्यांची बिनशर्त निर्दोष मुक्तता केली आहे। तर ट्रम्प यांना दिलेली ही शिक्षा केवळ प्रतिकात्मक आहे, हे लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, याचा अर्थ त्यांना तुरुंगामध्ये टाकले जाणार नाही किंवा त्यांना कोणताही दंड भरावा लागणार नाही। तथापि ते एक दोषी गुन्हेगार म्हणून अमेरिका राष्ट्र अध्यक्ष म्हणून पदाची शपथ घेतील। यानंतर पुढील प्रश्न, तर अर्थ मंत्रालयाचे नवे महसूल सचिव म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर तुहिन कांत पांडे यांची नुकतीच महसूल सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली होती। तर आणि त्यांची अर्थ मंत्रालयामध्ये नियुक्ती झाल्यामुळे अरुणीश चावला यांच्या जागी त्यांची
नियुक्ती करण्यात आलेली होती। तर अलीकडील आपण महत्त्वाच्या नियुक्त्या पाहून घेऊयात सचिव पदाच्या। तर भारताचे नवे संरक्षण सचिव आहेत राजेश कुमार सिंग, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, कोळसा मंत्रालय सचिव विक्रम देव दत्त, यानंतर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव आहेत चंद्रशेखर कुमार, आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव आणि पोलाद मंत्रालय सचिव संदीप पौंड्रिक आणि कॅबिनेट सचिव आहे टी.व्ही. सोमनाथन। कोण आहेत कॅबिनेट सचिव? टी.व्ही. सोमनाथन। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, तर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये पंतप्रधान मोदींनी सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर मध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पंतप्रधान मोदी 13 जानेवारी रोजी सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर होते। तर 2700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधलेला 12 किलोमीटर लांबीचा बोगदा सोनमर्ग मधील हिवाळी पर्यटन आणि साहसी खेळांना प्रोत्साहन देतो। तर झोजिला बोगद्यासोबत ते NH1 कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि प्रवासाचा वेळ देखील कमी करेल आणि संरक्षण रसदांना चालना देखील देईल, हे लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, तर कोणत्या राज्य सरकारच्या वन विभागाने अलीकडेच गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी कर्नाटक या। कोणत्या? तर कर्नाटक या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर कर्नाटक राज्य सरकारच्या वन विभागाने जंगलावरील अतिक्रमण बेकायदेशीरपणे वृक्षतोड आणि शिकार रोखण्यासाठी गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली आहे। यानंतर गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे आणि कर्नाटक विषयी आपण यानंतर महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये। राजधानी आहे बेंगळुरू, सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सध्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि राष्ट्रीय उद्यान अंशी कुद्रेमुख, नागरहोल आणि बन्नेरघट्टा। यानंतर पुढील प्रश्न, तर वन डे मध्ये 4000 धावांचा टप्पा पार करणारी अलीकडेच दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी स्मृती मानधना बनली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर स्मृती मानधना ही वन डे मध्ये 4000 धावांचा टप्पा पार करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे। तर प्रथम कोण आहे? तर मिताली राज ही प्रथम आहे। तर यासह स्मृती मानधना ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी जगातील 15वी फलंदाज ठरली आहे। यानंतर 10वा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नागरी नोंदणी प्रणाली म्हणजेच CRS डेटानुसार हरियाणामध्ये जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर किती कमी झाले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी 8% कमी झाले आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर नागरी नोंदणी प्रणाली म्हणजे CRS डेटानुसार हरियाणामध्ये जन्माच्या वेळी 2024 मध्ये लिंग गुणोत्तर 910 होते। तर 2016 नंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे आणि 2019 मध्ये हा आकडा 923 असा होता। यानंतर हरियाणा विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती। राजधानी चंदीगड, सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय हे सध्याचे राज्यपाल आहेत। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा सुरू केला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी इस्रायल या देशाने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर इस्रायलने भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा प्रणाली सुरू केली आहे। तर ही प्रणाली 1 जानेवारी 2025 पासून लागू झाली आहे। तर या प्रणालीद्वारे व्हिसा अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे आणि भौतिक कागदपत्रांची आवश्यकता नाहीशी झाली आहे। तर इस्रायल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी आहे येरुसलेम, चलन आहे शेकेल आणि सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे आहेत। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाचा फलंदाज तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तर योग्य उत्तर ऑप्शन बी बांगलादेशचा फलंदाज आहे हा। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती। बांगलादेशची राजधानी ढाका आहे, चलन आहे टाका आणि सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन हे सध्याचे राष्ट्रपती आहेत। यानंतर पुढील प्रश्न,
यूथ पॉवर पर्स्पेक्टिव्ह फॉर डेव्हलप्ड इंडिया @2047 हे पुस्तक नुकतेच कोणी प्रकाशित केले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, नरेंद्र मोदीजींनी प्रकाशित केले आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच हिमकवच ही मल्टी लेअरिंग कपडे प्रणाली कोणी तयार केली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, DRDO ने तयार केली आहे. कोणी? तर DRDO ने. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ने अत्यंत थंडीमध्ये कार्यरत सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी हिमकवच कपडे प्रणाली विकसित केली आहे. तर 20 सेल्सिअस ते 60 सेल्सिअस या तापमानामध्ये ऑपरेट करण्यासाठी डिझाईन केलेले सिस्टमने ऑपरेशनल सेटिंग्समध्ये वापरकर्त्यांच्या सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. तर DRDO विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर DRDOचा लॉंग फॉर्म पाहूयात अगोदर. तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. स्थापना DRDOची 1958 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत. यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा. तर 5G यूज केस टेस्ट लॅबचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, रांची मध्ये नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री श्री जी किशन रेड्डी यांनी रांची येथील CMPDI येथे 5G यूज केस टेस्ट लॅबचे नुकतेच उद्घाटन केले. तर ही लॅब कोळसा क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि 5G तंत्रज्ञानावर आधारित अनुप्रयोगांची चाचणी करण्यासाठी समर्पित आहे. यानंतर पुढील प्रश्न, पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष कोणते ठरले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, वर्ष 2024 ठरले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2024 हे हवामान बदलासाठी महत्त्वाचे वर्ष मानले गेले आहे, जेव्हा जागतिक सरासरी तापमानाने प्रथमच पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा 1.5 सेल्सिअसचा उंबरठा ओलांडला. तर या वर्षी सरासरी तापमान 15.1 डिग्री सेल्सिअस होते, जे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते. तर 22 जुलै रोजी 17.16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान देखील 20.87 डिग्री सेल्सिअस वर पोहोचले. तर एल निनोमुळे तापमान वाढले, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर कोणत्या राज्यात काबुई रोंगमेई नागा समुदायाकडून गान नागाई उत्सव साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मणिपूर या. कोणत्या? तर मणिपूर या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मणिपूरमधील काबुई रोंगमेई नागा समुदायाद्वारे कापणीच्या शेवटी गण नागाई उत्सव साजरा केला जातो. तर यावेळी आयोजित राज्यस्तरीय गण नागाई 2025 मध्ये मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आदी सहभागी झाले होते. यानंतर मणिपूर विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. राजधानी आहे इम्फाळ. सध्याचे मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग आणि सध्याचे राज्यपाल आहेत श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर पहिल्या आंतरराष्ट्रीय उत्तराखंडी स्थलांतरित परिषदेचे उद्घाटन कोठे झाले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, डेहराडून मध्ये झाले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडून मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय उत्तराखंडी डायस्पोरा परिषदेचे उद्घाटन केले. तर या परिषदेचा उद्देश उत्तराखंडमधील गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना देऊन राज्याच्या संस्कृतीला परदेशामध्ये प्रोत्साहन देणे हा आहे. तर उत्तराखंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. मुख्यमंत्री सध्याचे पुष्कर सिंह धामी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन तलाव आहे सत्तल, रकसतल, नैनीताल आणि मलाताल. आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात. तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क. यानंतर गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 19वा. तर कोणत्या देशात रॅबिट फीवरची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, अमेरिका या देशामध्ये. लक्षात ठेवा, कोणत्या? तर अमेरिका या. यानंतर पुढील प्रश्न आहे 20वा. तर पाणबुडी ट्रॅकिंगसाठी सोनोबॉयवर भारत आणि कोणत्या देशामध्ये भागीदारी आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अमेरिका. कोणत्या? तर अमेरिका.
तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि अल्ट्रा मेरीटाईमद्वारे पाणबुडी विरोधी युद्ध क्षमता वाढवण्यासाठी भारत आणि युएसएने सोनोबॉय सह उत्पादनासाठी भागीदारी केली आहे. तर सोनोबॉय हे एक प्रगत साधन आहे जे प्रामुख्याने सागरी ऑपरेशन्समध्ये पाण्याखालील शोध आणि पाळत ठेवण्यासाठी वापरले जाते. यानंतर ते विमान किंवा जहाजांमधून लष्करी दलांद्वारे तैनात केले जातात. तर ते एकतर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात किंवा निर्दिष्ट खोलीत बुडतात. यानंतर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी वॉशिंग्टन DC, चलन $, आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा. तर दक्षिण भारतात पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कोठे स्थापन केली जाईल? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, बेंगळुरूमध्ये केली जाणार आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 22वा. तर नीती आयोग आणि न्यू शॉप यांनी कोणत्या कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, एम्पॉवर भीज हा कार्यक्रम. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नीती आयोग आणि न्यू शॉपने महिलांसाठी एम्पॉवर भीज कार्यक्रम सुरू केला आहे, जो महिलांना व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करेल. तर नीती आयोगाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. लॉंग फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, स्थापना 2015 मध्ये झाली, मुख्यालय दिल्ली, सध्याचे अध्यक्ष नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष सुमन बेरी आणि CEO आहेत BVR सुब्रमण्यम. तर यानंतर पुढील प्रश्न आहे. तर FC बार्सिलोनाने कोणाचा पराभव करून 15वा स्पॅनिश सुपर कप जिंकला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, रिअल मॅड्रिडचा पराभव करून. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी CDAC ला भेट दिली, तर ते कोणत्या शहरात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पुणे या शहरामध्ये आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग म्हणजे CDAC ला भेट दिली आहे. यानंतर श्री वैष्णव यांनी सुपर कम्प्युटर तंत्रज्ञान प्रगत करण्यासाठी आवश्यक असलेल्या चिप्स आणि इतर तांत्रिक उपकरणांच्या निर्मितीबाबत CDAC मध्ये सुरू असलेल्या कामाचे निरीक्षण केले. यानंतर पुढील प्रश्न. झोरान मिलानोविकने कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, क्रोएशिया या. कोणत्या? तर क्रोएशिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत क्रोएशियाचे राष्ट्रपती मिलानोविक दुसऱ्यांदा विजयी झाले. तर क्रोएशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी जाग्रेब, चलन कुना. यानंतर पुढील प्रश्न. तर पुनत सांगचू 2 जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, भूतानमध्ये आहे. कोठे? तर भूतानमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड म्हणजेच BHEL पुनत सांगचू 2 भूतानमध्ये जलविद्युत प्रकल्पाचे 2 युनिट सुरू केले आहे. तर हा प्रकल्प भारत आणि भूतान यांच्यातील द्विपक्षीय करारानुसार विकसित केला जात आहे, ज्याची क्षमता फेज 1 मध्ये 1200 मेगावॅट आणि फेज 2 मध्ये 1020 मेगावॅट आहे. तर हा प्रकल्प भूतानच्या पुनत सांगचू नदीवर आधारित आहे आणि पश्चिम भूतानच्या वांगडू फोंड्रग जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 27वा. तर थर्मन षण्मुगरत्नम 14 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये भारत दौऱ्यावर आहेत, तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सिंगापूर या देशाचे. कोणत्या? तर सिंगापूर या देशाचे राष्ट्रपती आहेत ते. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम 14 ते 18 जानेवारी दरम्यान भारताच्या राज्य दौऱ्यावर नवी दिल्ली येथे आले. तर सिंगापूरचे राष्ट्रपती म्हणून थर्मन षण्मुगरत्नम यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. तर भारत सिंगापूर राजनैतिक संबंधांच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन राज्याच्या दौऱ्यावर नवीन दिल्ली येथे पोहोचले आहेत. यानंतर सिंगापूर विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे सिंगापूर शहर, चलन सिंगापूर डॉलर आणि राष्ट्रपती सध्याचे थर्मन षण्मुगरत्नम. यानंतर पुढील प्रश्न.
तर अमेरिकन मासिकाने भालाफेक मधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणाला घोषित केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नीरज चोप्राला घोषित केले आहे. तर जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रसिद्ध अमेरिकन मासिक ट्रॅक अँड फील्ड न्यूजने 11 जानेवारी रोजी भारतीय खेळाडू नीरज चोप्राला 2024 साली भालाफेक मधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित केले आहे. तर चोप्रा 2023च्या पुरुषांच्या भालाफेक क्रमवारीत देखील अव्वल स्थानी आहे. तर त्याने कॅरेबियन देश ग्रेनेडाच्या 2 वेळा विश्वविजेता ॲडरसन पीटर्सला मागे टाकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, मध्य प्रदेश. कोणत्या? तर मध्य प्रदेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मध्य प्रदेश राज्य सरकारने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे. तर या स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशनने मुख्य उद्दिष्ट काय आहे या मिशनचे? तर 2030 पर्यंत 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 100% उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. तर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी भोपाळ, मुख्यमंत्री सध्याचे मोहन यादव, सध्याचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. लोकसभेच्या एकूण 29 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारतात आयोजित पहिला खो खो विश्वचषक कोठे सुरू झाला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, दिल्लीमध्ये सुरू झाला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर खो खो विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने नेपाळचा 42-37 असा पराभव केला. तर भारतीय क्रीडा प्राधिकरण SAI अंतर्गत हा विश्वचषक आयोजित केला जात आहे. तर या स्पर्धेमध्ये 6 खंडातील 24 देशांतील 21 पुरुष आणि 20 महिला संघ सहभागी होणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय हवामान विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त अलीकडेच मिशन मौसम कोणी सुरू केले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केले आहे. लक्षात ठेवा कोणी? तर नरेंद्र मोदीजी यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारतीय हवामान विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त मिशन मौसम सुरू केले आहे. तर अत्याधुनिक हवामान निरीक्षण तंत्रज्ञान आणि प्रणाली विकसित करून भारताला हवामान तयार करणारे आणि हवामान स्मार्ट राष्ट्र बनवणे हा या मिशन मौसमचा मुख्य उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न, जम्मू काश्मीर मधील झेडमोर बोगद्याचे नुकतेच उद्घाटन कोणी केले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमध्ये झेडमोर बोगद्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. तर आता या बोगद्याला सोनमर्ग बोगदा असे अधिकृत नाव देण्यात आले आहे. तर श्रीनगर आणि लडाखमधील कनेक्टिव्हिटी वाढवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यानंतर 6.5 किलोमीटर लांबीचा हा झेडमोर बोगदा श्रीनगर लेह लडाख राष्ट्रीय महामार्गावर अंदाजे 8652 फूट उंचीवर आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, नवाब सलाम यांची अलीकडेच कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, लेबनॉन. कोणत्या? तर लेबनॉन. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर लेबनॉनचे नवे पंतप्रधान म्हणून नवाब सलाम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रपती जोसेफ ओन यांची नुकतीच याबाबत घोषणा केली आहे. तर ते सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे म्हणजेच ICJ चे अध्यक्ष आहेत. तर राष्ट्रपतींनी घेतलेल्या सल्लामसलत मतदानात त्यांना 128 पैकी 84 मते मिळालेली आहे. तर यानंतर लेबनॉन विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे बेरूत, चलन आहे लेबनीज पाऊंड. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर IPL संघ पंजाब किंग्सचा नवा कर्णधार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, श्रेयस अय्यर याची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025च्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL हंगामासाठी श्रेयस अय्यरची अधिकृतपणे पंजाब किंग्सच्या कर्णधारपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर 3 वेगवेगळ्या IPL फ्रँचायझीचे नेतृत्व करणारा
अय्यर हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तर श्रेयसने दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR चे नेतृत्व देखील केले आहे आणि मागील आवृत्तीचा विजेता कर्णधार देखील आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी भारताने कोणत्या देशाशी करार केलेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए इंडोनेशिया या देशाशी. कोणत्या? तर इंडोनेशिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत इंडोनेशियाला ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची निर्यात करण्यासाठी $450 दशलक्ष कराराला अंतिम रूप देण्याच्या जवळ आहे. तर हे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्यातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यानंतर करारामुळे इंडोनेशिया हा 290 किलोमीटरचा पल्ला असलेली ही प्रगत क्षेपणास्त्रे घेणारा फिलिपिन्स नंतरचा दुसरा आशियान देश बनलेला आहे. यानंतर इंडोनेशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर राजधानी आहे इंडोनेशियाची जकार्ता, चलन आहे इंडोनेशियन रुपिया आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत प्रोबोवो सुबियांतो आणि ब्रिक्स मध्ये समाविष्ट असलेला 10वा हा देश आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन कोठे केले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए मुंबईमध्ये केले आहे. कोठे? तर मुंबईमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2025 मध्ये खारघर नवी मुंबई येथे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिराचे उद्घाटन केले आहे. तर हे मंदिर 12 वर्षामध्ये 170 कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे आणि ते आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. तर हे मंदिर अध्यात्म आणि ज्ञानाचे मिश्रण आहे, ज्यामध्ये इस्कॉनचे सामाजिक सेवेचे ध्येय प्रतिबिंबित करणाऱ्या असंख्य सुविधा देखील आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचे नुकतेच उद्घाटन केले, तर त्याचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी इंदिरा भवन असे नाव आहे. काय नाव आहे? तर इंदिरा भवन. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नवीन मुख्यालय इंदिरा भवनचे उद्घाटन केले. तर काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचा नवीन पत्ता इंदिरा गांधी भवन 1A कोटला रोड असेल. तर दिल्लीतील भाजप मुख्यालयापासून ते सुमारे 500 मीटर अंतरावर आहे. यानंतर पक्षाच्या अध्यक्ष असताना सोनिया गांधी यांच्या कार्यकाळात या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या आशियाई देशाने सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वयाची योजना आखली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी इंडोनेशिया या. कोणत्या? तर इंडोनेशिया या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर इंडोनेशिया सोशल मीडिया वापरासाठी किमान वयोमर्यादा लादण्याचा विचार करत आहे. तर सोशल मीडियाच्या नकारात्मक प्रभावापासून मुलांचे संरक्षण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर क्रिसिल इंटेलिजन्स अहवालाने पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2025 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज काय व्यक्त केला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 6.7% असा व्यक्त केला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्रिसिल इंटेलिजन्स अहवालानुसार भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP वाढीचा दर पुढील आर्थिक वर्षामध्ये 6.7% पर्यंत सुधारण्याची अपेक्षा आहे. तर यानंतर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणजे NSO चे पहिले आगाऊ अंदाज दर्शवते की चालू आर्थिक वर्षामध्ये GDP वाढीचा दर 6.4% पर्यंत घसरेल. तर मागील वर्षी किती होता? तर 8.2% असा होता. यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे 40वा. तर पंतप्रधान मोदींनी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडी कार्यान्वित केली. तर यामध्ये कोणाचा समावेश नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी INS सिंधुवीर याचा समावेश नाही. तर समावेश कोणाकोणाचा आहे? तर INS सुरत, INS नीलगिरी आणि INS वाक्षीरचा समावेश आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडी कार्यान्वित केली. तर विध्वंसक 1 फ्रिगेट आणि पाणबुडी या
त्रिकुटांना एकत्रितपणे कार्यान्वित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर पंतप्रधान मोदींनी या क्रमाने INS सूरत, INS निलगिरी आणि INS वाक्षीर राष्ट्राला समर्पित केले. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या आठवड्यामध्ये आणि या वीकली करंट अफेअर्स व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर अमेरिकन मासिकाने भालाफेकमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणाला घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न देखील तुमच्यासाठीच ठेवला आहे. तर भारतामध्ये आयोजित पहिला खो खो विश्वचषक कुठे सुरू झाला? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.